बाबाला कसं कळणार हो कोणी मतदान केलं? म्हणजे काय ईव्हीएम मध्ये गडबड करणार का? हा प्रश्न आहे ना. ह्याला कुणाला कळतं का मी कुणाला मतदान केलं? मग कसं या बाबाला कळणार? हा गुन्हा नाहीये. आणि दुसरे एक मोठे नेते ह्या सरकारमधले, काय त्यांचं नाव? रवी राणा काय बोलतात हे ऐका. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, हे 3,000 रुपये, हे 1,500 रुपयाचे 3,000 दिले पाहिजे. हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? आशीर्वाद कशाला लागते? असा लागते सारखं. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1,500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल. ऐकलं का काय बोलला? की मी आता इलेक्शनच्या आधी 1,500 रुपये देईन, 2 महिन्याचे देऊन 3,000 देईन का 3,000 देईन, काय देईल. पण जर इलेक्शनला मतदान केलं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे, पैसे परत घेईन. ही यांची भाषा. मी तुम्हाला शब्द देते, सगळ्या लाडक्या बहिणींनो इथे बसलाय, कोणाची या राज्यात हिम्मत नाही, एकदा तुमच्या अकाउंटला पैसे दिले ना, पाहिजे त्याला मतदान करते, बघते कोण तुमच्याकडून पैसे परत घेत. नाही चलेगा याचा. कुणाला धमक्या देत आहे? आणि दादा तुमचं नाव काय? दादा तुमचं नाव काय? काय? छत्रपूत जाधव. मगाशी छत्रपूत जाधव असं म्हणाले की मी कोणाला घाबरत नाही. म्हणला की नाही तसा? साहेबांना म्हणला ना कोणाला घाबरत नाही, बिंदास करतो. मी तुमची सख्खी बहीण आहे, मी पण कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. आपण रामकृष्ण हरी. आता तुम्ही मला सांगा, कोण समजतात स्वतःला आम्हाला धमकी देते? आम्ही महिला आहोत म्हणून धमकी द्याल? इलेक्शन आलंय, राज्य लोकसभेला एवढा मार खाल्लाय, त्याच्यानंतर ही स्कीम काढली, आणि स्कीम काढली तर काढली, वर आम्हाला धमकी देणार की आम्ही मतदान नाही केलं तर आम्ही पैसे काढून घेणार. जा देत नाही मतदान, बघ काय करतो तो. अरे असं नसतं. दिल बडावना चाहिए. जर तुम्ही सत्तेत असला ना, मतदान द्या, नाही तर नका देऊ. तुम्हाला लाईन मध्ये आपलं सरकार आल्यावर फॉर्म नाही भरणार, तुमच्या घरी येऊन आमचं सरकार पैसे देईल.